किल्ला हा फक्त उंच दगडी भिंत किंवा डोंगरावर उभा असलेला ढाचा नसतो, तो एक जिवंत यंत्रणा असतो जो युद्ध, प्रशासन, अर्थव्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेचा संपूर्ण संघटनात्मक केंद्रबिंदू म्हणून काम करतो। प्राचीन भारतात किल्ल्यांचा उद्देश फक्त शत्रूंपासून संरक्षण नव्हता, तर राज्य चालवण्यासाठी, व्यापार मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी आणि स्थानिक लोकांच्या जीवनासाठी एक केंद्रबिंदू तयार करण्यासाठी उभारला जात होता। कौटिल्याच्या अर्थशास्त्रात दुर्ग हा शब्द फक्त सामरिक साधन म्हणून नव्हे, तर राज्याची स्थिरता टिकवणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून दिसतो। म्हणजेच किल्ला ही केवळ भिंतींची रचना नसून तो एक संपूर्ण प्रणाली आहे, ज्यात प्रत्येक घटकांचे स्वतंत्र कार्य असून ते एकत्रितपणे राज्याची सुरक्षा, कार्यक्षमता आणि प्रशासन टिकवतात। किल्ला बांधण्यापूर्वी त्याचा उद्देश निश्चित केला जात असे, तो युद्धासाठी, प्रशासनासाठी, व्यापार मार्गांच्या संरक्षणासाठी किंवा जलसंपत्तीच्या नियंत्रणासाठी असू शकतो। या उद्देशानुसार जागेची निवड, संरचना, स्थिती, बुरुज, दरवाजे, पाणी व्यवस्थापन, गुप्त मार्ग आणि अंतर्गत इमारती यांची आखणी केली जात असे। त्यामुळे किल्ला म्हणजे फक्त दगडांचा ढीग नाही, तर तो मानव बुद्धी, निसर्गाचा वापर आणि सामरिक विचार यांचा संगम असतो। किल्ल्याची सुरुवात होते भूगोलाच्या निवडीपासून। सह्याद्रीसारख्या पर्वतरांगांवर किल्ले उभारताना निसर्गाने दिलेली उंची, खडकाळ पृष्ठभाग, दरी, घाट आणि नैसर्गिक अडथळ्यांचा जास्तीत जास्त फायदा घेतला जात असे। यामुळे शत्रूंचा मार्ग हळूहळू चालताना त्रासदायक होतो, पुरवठा मंदावतो आणि सैनिक थकतात। या नैसर्गिक संरक्षणाचा वापर करून किल्ला फक्त उभा राहत नाही, तर शत्रूवर नियंत्रण ठेवतो आणि स्वतःचे संरक्षण करतो। किल्ला हा जिवंत यंत्रणा म्हणून ओळखला जातो, कारण त्याचा प्रत्येक घटक परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देतो। उंच भिंती फक्त संरक्षणासाठी नसतात, तर शत्रूंच्या तोफांचा मारा वळवण्यासाठी असतात। बुरुज हे केवळ सजावटीसाठी नसून वेगवेगळ्या कोनातून हल्ला करण्यासाठी रणनीती आखतात। दरवाजे फक्त प्रवेशासाठी नाही, तर शत्रूला फसवण्यासाठी आणि त्याला जाळ्यात अटकवण्यासाठी आखलेले असतात। पाणी साठवण्यासाठी विहिरी, टाक्या, पाझरे आणि तलाव या सर्वांनी वेढा सहन करण्याची क्षमता वाढवली जाते। किल्ल्यातील धान्य, कोठारे, शस्त्रागारे, सैनिक निवास, राजवाडे, देवळे आणि गुप्त मार्ग हे सर्व घटक मिळून किल्ल्याला स्वयंपूर्ण आणि कार्यक्षम यंत्रणा बनवतात। इतिहासात असे अनेक उदाहरणे आहेत जिथे सैन्याच्या संख्येने कमी असूनही किल्ल्याच्या रणनीतीमुळे शत्रूचा वेढा सहन केला गेला आणि शत्रूचा पराभूत केला गेला। शिवाजी महाराजांच्या काळात किल्ला केवळ लढण्यासाठी नव्हता, तर तो गतिशील केंद्र होता। एक किल्ला पडला तरी दुसरा सक्रिय आणि तिसरा रसद पुरवणारा। त्यामुळे किल्ले स्वतंत्र नव्हते, तर ते एक नेटवर्क मध्ये काम करत होते। किल्ला बांधताना नुसते भौतिक घटक विचारात घेतले जात नसते, तर सैन्य रणनीती, आर्थिक व्यवहार, सामाजिक घटक, पाणी आणि अन्न व्यवस्था, गुप्त मार्ग, शत्रूच्या हालचालींचा अंदाज आणि भविष्यकालीन परिस्थिती यांचा अभ्यास करून योजना आखली जाते। त्यामुळे किल्ला हा फक्त भिंत नव्हे, तर संपूर्ण राज्य व्यवस्थेच्या, संरक्षणाच्या आणि युद्धशास्त्राचा मूर्त स्वरूप असतो। यामुळे आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की किल्ला फक्त ऐतिहासिक अवशेष नाही, तर तो विचार, शास्त्र, बुद्धी आणि निसर्गाचा संगम आहे। प्रत्येक किल्ला हा आपापल्या ठिकाणी अद्वितीय आहे, कारण त्याची रचना त्या भूगोल, इतिहास, राजकीय गरज आणि सैन्यांच्या तत्वावर आधारित असते। किल्ल्याची खरी ताकद त्याच्या भिंतीत नाही, तर ती त्याच्या संपूर्ण यंत्रणेच्या समन्वयात आहे, जी शत्रूच्या हल्ल्यापासून बचाव करते, लोकसंख्या सुरक्षित ठेवते आणि राज्याला टिकवते। आज आपण किल्ले म्हणजे काय आणि तो फक्त भिंत नसून एक संपूर्ण जिवंत यंत्रणा कशी आहे हे समजून घेतलं, पण हे तर फक्त सुरुवात आहे। पुढे आणखी आपण पाहणार आहोत किल्ले नेमके का, कुठे आणि कोणत्या तत्वावर बांधले जात होते। डोंगर, समुद्र, सपाट जमीन या सगळ्यांचा किल्ला बांधताना कसा अभ्यास केला जायचा आणि कोणत्या चुका केल्या तर किल्ला पडायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत। हे माझी दुर्गशास्त्र, ज्यात मी किल्ल्याविषयी सर्व माहिती सांगणार आहे। इथे फक्त इतिहास सांगितला जाणार नाही, तर किल्ले कसे विचार करून बांधले जात होते हे शास्त्र समजून घेणार आहोत। म्हणून जर तुम्हाला किल्ल्याकडे फक्त पर्यटनाच्या जागा म्हणून नाही, तर एक विज्ञान, एक युद्धनीती आणि एक बुद्धीचा वारसा म्हणून पाहायचा असेल, तर आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रत्येक व्हिडिओ मागच्या व्हिडिओपेक्षा आणखी सखोल, आणखी सविस्तर आणि आणखी अभ्यासपूर्ण असणार आहे। पुढचा भाग चुकवू नका। आपण लवकरच भेटू दुर्गशास्त्राच्या पुढच्या प्रकरणात। धन्यवाद।